प्रतीक आणि दत्ता ही जोडी मागचा सामना तुम्ही पाहिलं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आला होता. जर झेल घेतला गेला असता तर ते चित्र वेगळं दिसलं असतं. पण या ठिकाणी ओमसाई भरणे सावडे रत्नागिरी हा संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघात हार्दिक अभिनंदन आणि शंभूराजे लिहून तडवळे या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. वळूया आपण मैदानाकडे. हॅट्रिक पूर्ण करणार का? आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळते. समोर फलंदाज दत्तू अर्थात दत्तात्रय या ठिकाणी येतात आणि ही विकेट हॅट्रिकच्या उंबरठा गोलंदाज. जाऊया मैदानाकडे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न चेंडूला भिरकावून दिला. या ठिकाणी चेंडू आपण पाहता अर्थात टीप थर्डमॅनच्या शॉट थर्डमॅनच्या क्षेत्राच्या वरून जातोय. हॅट्रिकची संधी मात्र निश्चित गेली परंतु 4 धावांचं योगदान इथे मिळालं. फटक्यामध्ये ताकद होती, आत्मविश्वास होता. फलंदाज दत्तू यांनी चौकाने आपलं खातं उघडले. ओमसाई भरणे आता सावळी या संघाची 4 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज होतोय. राहुलची साथ देणार. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये असताना अक्षय आपल्या बाजूला 10 ते 12 पर्यंत रणबाई पंचांच्या डावीकडे उजव्या हाताने 5 षटकांचा सामना. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅट चेंडू संपर्क आपण पाहिला नाही. उजव्या स्थितीत जाऊन चेंडू अर्थात गेला शॉट थर्डमॅन उल्लेख केला. अर्थातच नाना हे मोठं नाव. नाना पवार, प्रथमेश पवार हे नाव अखादी देशापर्यंत गेलं ते सावडे गावाचं. यावेळी मात्र वेगवान चेंडू होता. पंचांकडे अपील या ठिकाणी केलं गेलं.